धनलक्ष्मी नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था डॉक्टर अरुण निकम यांच्या वतीने डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड व संपर्क कार्यालयास हार्दिक शुभेच्छा। मी डॉक्टर अरुण पुंडलिक निकम, लक्ष्मी नर्सिंग होम या हॉस्पिटलचा संचालक तसेच धनलक्ष्मी नर्सिंग कॉलेज या कॉलेजचा पॅरामेडिकल कॉलेजचा मी अध्यक्ष म्हणून काम बघत आहोत। गेल्या 12 वर्षापासून आपलं नर्सिंग कॉलेज हे चांदवडमध्ये कार्यरत आहे। या 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थिनीला आपण त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे। ज्यांना शिक्षणापासून जे वंचित होते असे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आपण त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं आणि आज मी त्याला त्या अनेक वेगवेगळ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, नाशिक सारख्या, पिंपळगाव सारख्या आणि पुण्यासारख्या हॉस्पिटलमध्ये आजही काम करत आहेत आणि आपल्या कॉलेजचं नाव रोशन करत आहेत। मागच्या 12 वर्षापासून आपलं कॉलेज चालू होतं, बरोबर आहे, परंतु त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षापासून आपल्याकडे नर्सिंग कॉलेज बरोबरच DMLT हा पण कोर्स आपण ऍड केलेला आहे। हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि याचं साधारण DMLT म्हणजेच रक्तलघवी तपासण्याचे जे टेक्निशियन असतात त्यांना आपण इथं तयार करत आहोत। त्याच्यासाठी आपण वेगळा असा हॉल तयार केलेला आहे। स्वतःची मेडिकल लॅब आहे। त्या लॅबमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस देत असतो आपण। त्याच पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना 2 वर्षाचा पूर्ण हा थिअरॉटिकल नॉलेज देऊन आपण प्रॅक्टिकल नॉलेज पण त्यांना देत आहोत आणि या पद्धतीने आपण माझे एक बॅच आज सध्याही कार्यरत आहे। ते लासलगावच्या लॅबमध्ये काम करत आहेत, पिंपळगावच्या मोरे लॅबमध्ये काम करत आहेत, धन्वंतरीच्या लॅबमध्ये काम करत आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा काही मुले आमच्या काम करत आहेत, इंडिव्हिज्युअल ते काम करत आहेत। अशा थोड्या दिवसामध्ये काळामध्ये आपण त्यांना थिअरॉटिकल नॉलेज दिलं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर आपण उभं केलंय। त्यांची परीक्षा झाल्यानंतर ते 100% चांगल्या ठिकाणी जॉब करतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा पगार सुद्धा चालू होईल त्यांना। म्हणून आपल्या चांदवड सारख्या ग्रामीण भागामध्ये, अतिशय दुष्काळी भागामध्ये आपण हे नर्सिंग कॉलेज चालवलेलं आहे 12 वर्षापासून आणि मागच्या वर्षापासून आपण DMLT हे पॅरामेडिकल कॉलेज सुद्धा सुरू केलेलं आहे। त्या ठिकाणी एक बॅच आमची आज सध्या बाहेर आहे। आता सध्या या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन चालू आहेत, नर्सिंगचे ॲडमिशन चालूच आहे आणि DMLTचे पण ॲडमिशन चालू आहेत। बरेचसे ॲडमिशन झालेत, 10-5 जागा शिल्लक आहेत शिल्लक। त्याच्यासाठी मी सर्वांना आव्हान करतो की हे शिस्तबद्ध, शिस्तप्रिय कॉलेज आणि या कॉलेजला मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे नर्सिंगचं प्रॉपर त्यांना नॉलेज दिलं जातं। त्याच पद्धतीनं स्वतःची मेडिकल लॅब, पॅथॉलॉजिकल लॅब असल्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलींना प्रॅक्टिकल सुद्धा दिलं जातं आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलींकडून ते प्रशिक्षण देऊन आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करत आहोत। अशा पद्धतीनं या कॉलेजला मी स्वतः तर डॉक्टर आहेच, परंतु प्राध्यापक TP निकम सारखे तज्ज्ञ संचालक आणि प्रिन्सिपल आपल्याला लाभले आहेत। अतिशय शिस्तप्रिय म्हणून निकम सरांचा उल्लेख पूर्ण चांदवड तालुक्यामध्ये केला जातोय। म्हणूनच असा या कॉलेजमध्ये आपण या कॉलेज बघा आणि जे काही तुम्हाला कोर्स करायचे आहेत, नर्सिंगचा कोर्स असेल, DMLTचा कोर्स असेल, त्याच्यासाठी तुम्ही लगेच ॲडमिशन घ्या असं मी आव्हान करतो। खरं तर हा जो योगायोग आहे, आमचे मित्र माझे देवीदास जाधव सर हे फार पूर्वीपासून माझे मित्र आहेत आणि त्यांचा जो आता संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे, खरं तर या 2 जूनला त्यांचं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर संपर्क कार्यालय सुद्धा सुरू करत आहेत। त्यांना हे स्वतःचं संपर्क कार्यालय चालू करून 1 वर्ष झालेलं आहे। त्याचबरोबर आता स्वतःचं कार्यालय पण ते सुरू करत आहेत। त्यांना माझ्या धनलक्ष्मी कॉलेजकडून तसेच माझी जी बँक आहे महात्मा फुले सहकारी पतसंस्था त्यांच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी तर जाणार आहेच कार्यक्रमाला, आपणही या अशी मी तुम्हाला विनंती करतो। नमस्कार। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 98 22 49 99 40
89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.